सप्तशृंगी गडावर 26 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत आयोजित चैत्रोत्सवासाठी खानदेशासह राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने भाविक येत आहेत। या पार्श्वभूमीवर भाविकांचा प्रवास आणि दर्शन सुखकर व्हावे यासाठी कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांनी विशेष नियमावली जाहीर केली असून भाविकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे। जळगाव, धुळे, नंदुरबार आणि खानदेशातील अनेक भाविक 100 ते 150 किलोमीटरचा प्रवास पायी करून दर्शनासाठी येतात। मंदिराच्या पहिल्या पायरीजवळ पोहोचल्यानंतर अनेकदा दर्शनासाठी घाई आणि धावपळ केली जाते। यामुळे होणारी चेंगराचेंगरी आणि गोंधळ टाळण्यासाठी यावेळी गड प्रशासन आणि पोलीस प्रशासनातर्फे बारीची चोख व्यवस्था करण्यात आली आहे। सर्व चैत्री यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांना माझा नमस्कार। मी पोलीस निरीक्षक टेंबेकर, कळवण पोलीस स्टेशन। 26/3 ते 2-4 पावेतो सप्तशृंगी गडावर चैत्र पौर्णिमेनिमित्त मोठी यात्रा भरत असते। जळगाव, धुळे, नंदुरबार, खानदेश भागातील अनेक भाविक पायी मार्गे येत असतात। उन्हातान्हात 100-150 किलोमीटर ते पायी चालून येतात। या सर्व भाविकांना माझी एक नम्र विनंती आहे की आपण आल्यानंतर या ठिकाणी काही लोक जसं मंदिर जवळ येतं पहिल्या पायरीच्या आधी खूप मोठ्या प्रमाणात धावपळ करतात। यावेळेस गड प्रशासन, पोलीस प्रशासनाने सर्व प्रकारे बारीची व्यवस्था केलेली आहे। या सर्व बारीमध्ये आपण गेल्यानंतर आपले दर्शन अतिशय सुकर होणार आहे आणि लवकरात लवकर होणार आहे। गड गाभाऱ्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त भाविकांना लवकरात लवकर दर्शन व्हावे याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। माननीय जिल्हाधिकारी सो यांनी गडाच्या पायथ्यापासून पासधारक वाहनांनाच फक्त प्रवेश देण्यात आलेला आहे। तरी इतर सर्व भाविकांना माझी विनंती आहे, खाली सुसज्ज एसटी बसेस आहेत, त्याने आपण प्रवास करावा जेणेकरून प्रवास। मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळे, वणी।